नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रशांत अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आपण आपल्या ह्या अकॅडमीमध्ये महाराष्ट्र भूगोल, भारताचा भूगोल आणि जगाचा भूगोल याला आपण सुरुवात करतोय। तर आपला पहिला लेक्चर असणार आहे महाराष्ट्राचा भूगोल। या महाराष्ट्र भूगोलामध्ये आपण कशा पद्धतीने महाराष्ट्राच्या भूगोलाचा म्हणतो ना आपण अभ्यास करणार, त्याचा आपण एक थोडक्यात ओव्हरव्ह्यू घेणार आहोत आजच्या लेक्चरमध्ये। तर आपण याच्यामध्ये काय काय शिकवणार, कशा पद्धतीने तुम्हाला नोट्स दिल्या जातील, कशा पद्धतीने तुम्ही नोट्स बनवायचे आहेत, कोणत्या पद्धतीने तुम्हाला पीडीएफ आम्ही देणार आहोत, कशा पद्धतीने आम्ही बनवले त्यांचा सर्व आपण अभ्यास करूया थोडक्यात याच्यामध्ये। तर याच्यामध्ये अनुक्रमाने का बघा, आपल्याला महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये आपण काय काय शिकवणार, तर महाराष्ट्राच्या भूगोलाचं स्थान, आपल्या महाराष्ट्राचं स्थान, भारतातील स्थान कसं आहे, अक्षांश रेखांश विस्तार कसा आहे, सीमारेषा काय आहेत, उत्तरेला काय आहे, दक्षिणेला काय महाराष्ट्राच्या, आपल्याला एकूण अरबी समुद्राची लांबी किती आहे, या सर्वांचा आपण अभ्यास महाराष्ट्राच्या स्थान आणि विस्तारामध्ये करू। महाराष्ट्राचं प्रशासन असते, राजकीय भूगोल आपण ज्याला म्हणतो, महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत, किती तालुके आहेत, किती प्रशासकीय विभाग आहेत, कोणता प्रशासकीय भूगोल आपला म्हणतो ना विभाग मोठा आहे, अशा टाईपचे क्वेश्चन आयोग विचारतो। ओके, नागरी प्रशासन, किती महानगरपालिका आहेत, किती नगरपंचायत, किती ग्रामपंचायती आहेत, ओके, कटक मंडळ काय असतात याचा आपण अभ्यास नागरी प्रशासनामध्ये करू। प्रशासकीय विभागातच म्हटल्याप्रमाणे किती प्रशासक, जसे म्हणतो आपण पहिले 4 प्रशासकीय विभाग होते, नंतर आपण नाशिक आणि अमरावती हे 2 प्रशासकीय विभाग वाढवले। कशा पद्धतीने प्रशासकीय विभाग आहेत, कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये तालुके जास्त आहेत, कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये तालुके कमी आहेत, कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये जिल्हे कसे आहेत, 8, 7, 6, 5, 5, 5 याचा सर्व आपण अभ्यास प्रशासकीय विभागामध्ये करू। नंतर आपण महाराष्ट्राच्या प्राकृतिक विभागाकडे जाऊ। प्राकृतिक विभागामध्ये आपण काय काय शिकणार, महाराष्ट्राच्या प्राकृतिक विभागाचे 3 भाग पडतात, कोकण किनारपट्टी, सह्याद्री आणि आपला पठार। ओके, सो या तिघांचा अभ्यास करताना आपण त्याच्यामध्ये असणारे डोंगर रांग, शिखर, किल्ले, आपले खडक प्रणाली, प्रमुख पठार, खाड्या यांचा आपण अभ्यास करणार आहोत महाराष्ट्राच्या प्राकृतिक भूगोलामध्ये। आपण नंतर पीडीएफ स्क्रोल करू। ओके, त्यानंतर येतो महाराष्ट्रातील नदी प्रणाली। तुम्ही कोणत्याही एक्झामला जा, ग्रुप बी, ग्रुप सी किंवा राज्यसेवा, तुम्हाला ह्या नद्यांवर क्वेश्चन पाहायला भेटेल। ओके, गोदावरी नदी, भीमा नदी, कृष्णा नदी, तापी नदी, वैनगंगा नदी, वर्धा वैनगंगा नदी आणि कोकणातल्या नद्या, या सर्व नद्यांचा आपण अभ्यास डिटेल करणार। म्हणजे गोदावरी नद्यांच्या उपनद्या, त्यांच्या उपनद्या, आयोग आता क्वेश्चन उपनद्यांवर क्वेश्चन विचारायला लागलेला आहे, म्हणजे गोदावरी नदीच्या उपनद्यांवर क्वेश्चन विचारायला लागले आणि त्यांच्या उपनद्यांवर सुद्धा। ओके, सो या सर्वांचा आपण अभ्यास पुढे करणार आहोत। पुढचा महत्वाचा चॅप्टर येतो महाराष्ट्रातील वन आणि अभयारण्य। ह्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या वनांचे प्रकार, किती प्रकारचे वन पाहायला भेटतात, या सर्वांचा आपण अभ्यास करणार आहोत। जसं याच्यामध्ये नॅशनल पार्क आहेत आपल्या महाराष्ट्रातले, काही काय आहेत, टायगर रिझर्व्ह आहे, त्याला व्याघ्र प्रकल्प म्हणतो आपण, अभयारण्य आहेत, या सर्वांचा आपण अभ्यास ह्याच्यामध्ये करणार। महाराष्ट्रातील वने, कोणत्या जिल्ह्यामध्ये वन जास्त पाहायला भेटतात, कोणत्या जिल्ह्यामध्ये वनांचं प्रमाण कमी आहे, किती पर्सेंट आहेत, वनांचे प्रकार कसे पडतात, राखीव वने, अराखीव वने, वर्गीकृत वने, या सर्वांचा आपण अभ्यास ह्याच्यामध्ये करणार। आयोगाने क्वेश्चन विचारले, कोणत्या जिल्ह्यामध्ये वनांचं प्रमाण कमी आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये वनांचं प्रमाण जास्त आहे। कोणत्याही एक्झामला जा तुम्ही, कोणत्याही पेपरला जा, बी आणि सी किंवा राज्यसेवा, तुम्हाला याच्यावर क्वेश्चन पाहायला भेटेल। महाराष्ट्रातील खनिज संपत्ती, मग त्या खनिजांचे प्रकार कसे असतात, गौण खनिज, मुख्य खनिज, धातू खनिज, ओके, आपल्याकडे ऊर्जा खनिज असतात असे। मग आयोग क्वेश्चन काय विचारतो तुम्हाला, कोणतं खनिज कोणत्या जिल्ह्यात सापडतं किंवा कोणता जिल्हा कोणत्या खनिजासाठी प्रसिद्ध आहे। तसं आयोग बऱ्यापैकी फोकस करतो विदर्भातले जिल्हे, जसं गडचिरोली असेल, चंद्रपूर असेल, विदर्भ, नागपूर असेल, ह्या जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने आपल्याला काय सापडतात, तर खनिज सापडतात। जसं विचारलं, आपल्या महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत, 36 जिल्ह्यांमध्ये 11 जिल्हे खनिज संपन्न आहेत। आपल्या पठारावर खनिज पाहायला भेटत नाही, या सर्वांचा आपण अभ्यास ह्याच्यात करू। महाराष्ट्रातील खनिज संपत्ती, तुम्हाला माहिती असेल खनिजांवर पण क्वेश्चन विचारतो, कोणतं ओर्स आहे, कोणतं धातू खनिज आहे, जसं बॉक्साईट, या बॉक्साईट पासून आपण अल्युमिनियम मिळवतो, हे सर्वांची माहिती आपण याच्यात घेणार आहोत। पुढे आहे महाराष्ट्रातील मृदा आणि कृषी, म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये सापडणारी सर्वाधिक मृदा कोणती असेल तर ब्लॅक सॉइल, ज्याला रेगुलर मृदा सुद्धा म्हटलं जातं, त्याची वैशिष्ट्य काय त्या मृदेची, जांभी मृदेची वैशिष्ट्य काय आहे, जमिनीची धूप कशी होते, जमिनीची धूप रोखण्याचे उपाय काय आहेत, त्याचा फायदा तुम्हाला राज्यसेवा एक्झामला होऊ शकतो। ओके, सो कृषीचं महत्व काय महाराष्ट्रामध्ये, कृषीचे प्रकार म्हणतो ना आपण, ऍग्रिकल्चरचे प्रकार, पिकांचे प्रकार, या सर्वांचा आपण अभ्यास कृषीमध्ये करणार आहोत। ओके, पुढे जाऊन महाराष्ट्रातलं हवामान, महाराष्ट्रात कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो, किती तापमान कक्ष आहे, कोकणातलं हवामान कसं आहे, पठारावरचं हवामान कसं आहे, आणि कोणत्या ठिकाणी सर्वाधिक पाऊस पडतो, ठिकाणं कोणती आहेत, या सर्वांचा आपण अभ्यास महाराष्ट्राच्या हवामानामध्ये करणार आहोत। हवामानाचे प्रकार कसे पडतात, सम हवामान, विषम हवामान, ओके, दमट, उष्ण, कोरडं हवामान काय असतंय, म्हणतात प्रतिरोध, पर्जन्य काय असतो, या सर्वांचा आपण अभ्यास महाराष्ट्रात हवामान करू। पुढचा अतिशय महत्वाचा चॅप्टर आहे तो म्हणजे महाराष्ट्रातील लोकसंख्या। महाराष्ट्राच्या लोकसंख्येवर एक क्वेश्चन असतोच आयोगाचा, कुठल्याही एक्झामला जा, महाराष्ट्राची लोकसंख्या असेल, भारताची लोकसंख्या असेल, तर एक क्वेश्चन याच्यावर विचारला जातो। तुम्हाला कोणत्या आकडेवारी माहिती असली पाहिजे तर 2011ची आकडेवारी,
ओके, तर 2011च्या आकडेवारी तुम्हाला सर्व लक्षात ठेवताना साक्षरता, गुणोत्तर, बाल लिंग गुणोत्तर, स्त्री साक्षरता म्हणतो आपण, पुरुष साक्षरता किती आहे, आपल्या म्हणतो ना शेड्यूल कास्टची लोकसंख्या किती आहे, कोणत्या जिल्ह्यात जास्त आहे, शेड्यूल ट्राईबची लोकसंख्या किती आहे, हे सर्व विचारलं जातं. कोणत्या आदिवासी जमाती महाराष्ट्रात सर्वाधिक राहतात. जसे आपल्याकडे पीव्हीटीची माहिती असेल तुम्हाला, पर्टिक्युलर वुलनरेबल ट्रायबल ग्रुप, ज्या 3 आहेत. ओके, कोमा, कातकरी, कोलाम, ओके, माडिया, गौंड, याच्यावर क्वेश्चन आयोग विचारतो. सो आदिवासी जमात. स्थलांतर, महाराष्ट्रात होणारं स्थलांतर कोणत्या राज्यातून सर्वाधिक होतं, असे क्वेश्चन विचारलेले आयोगाने. कोणत्या कारणामुळे जास्त होतं, ग्रामीण टू ग्रामीण आपल्याकडे स्थलांतर जास्त होतं, विवाहाचं कारण आहे त्याच्यामध्ये. ह्या सर्वांचा आपण याच्यामध्ये करणार आहोत. नंतर महत्वाचं महाराष्ट्रातील ट्रान्सपोर्ट सिस्टीम, म्हणजे महाराष्ट्रातील असणारे नॅशनल हायवेज, आपली रेल्वे, म्हणतात ना हवाई वाहतूक, या सर्वांचा आपण अभ्यास कशामध्ये करू. महाराष्ट्रातील कोणकोणते नॅशनल हायवे जातात याच्यावर एक क्वेश्चन विचारतो. ओके, सो राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे वाहतूक यांचा आपण अभ्यास करू. आणि महाराष्ट्रातील पर्यटन, शेवटचा टॉपिक, याच्यावर एक क्वेश्चन विचारतोच. महाराष्ट्रातील पर्यटन कोणकोणते महत्वाचे धबधबे असतील, गरम पाण्याचे झरे असतील, आपली म्हणतात ना अष्टविनायक आहेत, सप्तशृंगी म्हणतो ना पण त्याला काय म्हणतो त्यांना आपण, 3.5 शक्तीपीठ म्हटली जातात. तर 3.5 शक्तीपीठ कोणत्या ठिकाणी, असे क्वेश्चन इथे विचारले जातात. डोंगर, टेकड्या, गरम पाण्याचे झरे. तर हे झाले इंडेक्स आपली, ही झाली इंडेक्स. मी थोडक्यात ओव्हरव्ह्यू कशा पद्धतीने आपण पीडीएफ आहे आपली. तर महाराष्ट्र स्थान विस्तारामध्ये बघा, आपला महाराष्ट्र कुठे आहे, महाराष्ट्राचं स्थान कुठे आहे, याचा आपण इथे अभ्यास करू. महाराष्ट्रामध्ये असणारा अशा पद्धतीने मी शिकवणार आहे की तुम्हाला कोणते जिल्हे कुठे आहेत, कोणत्या जिल्ह्याला कोणती सीमा लागून आहे. ओके, असाही क्वेश्चन विचारतोय. कोणत्या जिल्ह्यांना म्हणजे विचारलं, समजा हा आपला छत्रपती संभाजीनगर आहे, तर ह्या जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याच्या सीमा लागून आहेत किंवा कोणत्या जिल्ह्याची सीमा लागून आहे, असं सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. याची सुद्धा आपण प्रॅक्टिस करून घेणार आहोत. ओके, हे काही महत्वाचे आम्ही नोट्स आहेत की महाराष्ट्र शब्दाची निर्मिती कशी झालेली आहे, की महाराष्ट्र शब्द कसा निर्माण झालेला, उल्लेख कुठे कुठे होता, याचा आम्ही याच्यामध्ये मेन्शन केलेला आहे. इथे काही संशोधकांनी मत मांडले की महाराष्ट्र शब्दाची निर्मिती कशी झाली. तुम्हाला जोड्या लावायला याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. बाजूला काय असतील ते संशोधक असतील आणि त्यांनी कशा पद्धतीने उच्चार केले आहे, कुठून शोधलेला आहे, याच्यावर तुम्हाला क्वेश्चन असू शकतो. ओके, थोडक्यात माहिती आहे महाराष्ट्राबद्दल. 700, 800, 3,07,713 पर्सेंटेज किती आहे, समुद्र किनारा किती आहे, नवीन किती आहे, आपली राजकीय सीमा कशा आहेत, कोणत्या दिशेला कोणतं राज्य आहे, हे सर्व आहे. ओके, अशा काही पीडीएफ आहेत. म्हणजे 1960 ला काय परिस्थिती होती आणि 2021-22 ला काय परिस्थिती आहे. म्हणजे तेव्हा 4 प्रशासकीय विभाग होते, महसूल विभाग म्हणतो, पण आता 6 आहेत. तेव्हा 26 जिल्हे होते, आता 36 आहेत. त्याची ट्रिक आहे, सिंजालाग, मुवान, हिंगोपा, तालुके 229 होते, 358 आहेत. अशा पद्धतीने हे सर्व इथे आहे. महाराष्ट्राच्या राजकीय भूगोलामध्ये आपण काय करणार, हे जिल्हे, मग नंतर प्रशासकीय विभाग. ओके, प्रशासकीय विभागामध्ये आपण थोडे अभ्यास करूया. हे आपले आहेत महत्वाचे पहिले 5 जिल्हे, महत्वाचे पहिले 5 जिल्हे. अपुना सोग, अपुना सोग म्हणजे हे ट्रिकच झाली, अपुना सोग. बाकी लक्षात ठेवायचं काहीच गरज नाही तुम्हाला. पहिला कोणता आहे, अहिल्यानगर म्हणतो आपण त्याला. सर्वात कमी क्षेत्रफळानुसार असणारे मुमुभाटाई, काय शब्द लक्षात ठेवायचा, मुमुभाटाई. म्हणजे अशा पद्धतीने म्हणजे तुम्ही नोट्स बघू शकता. मग डायरेक्ट कुठलीही पुस्तक वाचायची काही नाही गरज नाही. टू द पॉइंट आपण काय केलेलं, तुम्हाला सर्व जिल्ह्यांची माहिती पाहिजे असेल ते पण मी दिलेलं आहे क्रमवाईज, ते पण उतरत्या क्रमाने 17, 15, 15 तुम्ही बघू शकता. ओके, शेवट आणि 36वा जिल्हा, ते पण मी उतरत्या क्रमाने. तुम्हाला कसाही क्वेश्चन विचारला, कोणता जिल्हा मोठा आहे, कोणता जिल्हा लहान आहे, तुम्हाला एका ह्याच्यात भेटून जाऊ शकते. ओके, आणि हे तुम्हाला कुठल्याही पुस्तकात भेटणार नाही, तुम्हाला कोणत्याही पुस्तकात पाहायला भेटणार नाही, अशा पद्धतीने. ओके, आणि शेवटचे काही जिल्हे आणि थोडक्यात विदर्भातला सर्वात मोठा जिल्हा कोणता, कोकणातील मोठा जिल्हा कोणता, मराठवाड्यातील मोठा जिल्हा कोणता, असाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. हे सर्व इथे दिले. शेवटचा सर्वात लहान जिल्हा आपला 157 चौरस किलोमीटर मुंबई शहर आहे. प्रशासकीय विभाग आहेत आपले, तर मध्य प्रदेश, कोणत्या जिल्ह्यांना, कोणत्या राज्यांना कोणते जिल्हे लागून आहेत, कोणत्या आपल्या म्हणतात ना भारतातील कोणत्या जिल्ह्यांना आपल्या महाराष्ट्रातले कोणते जिल्हे लागून आहेत, ते मी दिलेले आहेत. सो अशा पद्धतीने नोट्स आहेत. जिल्ह्यांची निर्मिती झालेली आहे आपल्याकडे, ती जिल्ह्याची निर्मिती कशी झालेली आहे, कोणत्या तारखेला झालेली आहे, किंवा कोण मुख्यमंत्री होते, याची सुद्धा मी काय केलेलं आहे याच्यामध्ये ऍडिशन केलेलं आहे. म्हणजे कोणत्या मुख्यमंत्रीच्या कालखंडामध्ये काय झालेलं आहे, तर त्या जिल्ह्यांची काय झालेली आहे, निर्मिती झाली. महाराष्ट्राचा प्रशासकीय विभाग, मग महाराष्ट्राचा प्रशासकीय विभाग करताना कोणत्या विभागामध्ये कोणते जिल्हे आहेत, अशा पद्धतीने. ओके, तो हे पुढे झाले प्रशासकीय विभाग. पुढे आपण प्रादेशिक विभाग बघू. हे सुद्धा मी अशी एक पीडीएफ तयार केलेली आहे की तुम्हाला त्याचं मुख्यालय, जिल्ह्यांची संख्या, एकूण क्षेत्रफळ इथे तुम्हाला पाहायला भेटू शकतं. हे काही विभाग आहेत. तुम्हाला याच्यावर क्वेश्चन विचारतो, तुम्हाला असा क्वेश्चन देईल की आकार देईल आणि विचारेल कोणत्या विभागाचा तो आकार आहे, असा एक क्वेश्चन विचारला जातो. ओके, पुढे जाऊन प्रशासकीय विभागात जिल्हे किती आहेत, तालुके किती आहेत, त्यांचं क्षेत्रफळ किती आहे, तुम्हाला एकाच पेजमध्ये पाहायला भेटेल. ओके, तुम्हाला जास्त शोधण्याची गरज लागणार नाही, अशा पद्धतीने. पुढे जाऊन हेच आहे ते नद्यांमध्ये आपण बघूया. नद्यांमध्ये आपण काय काय शिकवणार आहोत, तर नद्यांमध्ये आपण अभ्यास करणं बघा.
आपण प्राकृतिक भूगोल म्हणून आपण त्याला, भारताचं काय आपल्या महाराष्ट्र, अशा पद्धतीने पीडीएफ तुम्ही बघू शकता. महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोलामध्ये आपण ते म्हणतो ना, कोकण किनारपट्टी आहे आपली, अशा पद्धतीचं आपला भारताचं काय आहे, प्लॅटो वगैरे आहे. 3 भाग पडतात, कोकण, सह्याद्री आणि पश्चिम आपला महाराष्ट्र पठार. ओके, याच्यामध्ये काही म्हणतात ना, काही आपली म्हणतात ना, हे आहेत जॉग्राफिकल लँडफॉर्म काय असतात त्याची आपल्याला माहिती असली पाहिजे प्राकृतिक भूगोल शिकवताना वगैरे. ओके, सो पुढे जाऊन कोकण किनारपट्टी काय आहे, कोकण किनारपट्टीमध्ये कोणत्या कशा खलाटी काय असते, वलाटी काय असते, याचा आपण अभ्यास करू. पुढे जाऊन कशा पद्धतीने कसा त्याचा विस्तार झालेला आहे बघा, हे त्याची खलाटी काय असते, वलाटी काय असते, लांबी किती आहे, भाग कशा पडतात त्याचे कोकणाचे, हे सर्व याच्यामध्ये उपविभाग आहे त्याचे. ओके, अशा पद्धतीने कोणते तालुके, मी याच्यामध्ये हे ऍड करून ठेवले, कोणते तालुके महाराष्ट्राच्या म्हणतात ना अरबी समुद्राला लागून आहेत महाराष्ट्रातील, याची माहिती इथे आहे तुम्हाला. ओके, हे कोणत्या जिल्ह्यांची सीमा किती आहे, तर हे म्हणजे तुम्हाला सर एक पिक्टोग्राफिक मेमरी तुम्हाला पाहायला भेटू शकते याच्यामध्ये. सो हा आमचा प्रयत्न आहे की मुलांना जास्तीत जास्त काय समजलं पाहिजे, तर ती थिअरी न वाचता तुम्हाला फोटो वगैरे समजून काय समजायचे, तर महाराष्ट्रातले महत्वाचे काय आहेत बीचेस, त्यांची नावं माहिती असतात. तर काशीद बीच वगैरे, आपला पालघरला वगैरे अलिबाग बीच आहे वगैरे. तर हे बीचेस अशा पद्धतीने दिसतात आपल्याला. म्हणजे हे जर बघितलं तुम्ही तर तुम्हाला लगेच लक्षात राहील. म्हणजे ते थिअरी वाचण्यापेक्षा जर तुम्ही असे बीचेस बघून जर लक्षात ठेवलं तर तुम्हाला अजून काय होऊ शकतं, अजून चांगलं लक्षात राहू शकतं. आपल्याकडे आत्ताच एका आपलं म्हणतो ना ब्लू फ्लॅग, म्हणजे असे समुद्र जे अतिशय स्वच्छ आहेत, दर्जा दिले आहेत, असे 5 काय आहेत ते ब्लू फ्लॅग बीचेस आहेत. येणाऱ्या एक्झामला आयोग विचारू शकतो क्वेश्चन याच्यावर. ओके, पारनाका आहे, नागाव आहे, ओके, गुहागर आहे, त्यांचे फोटो तुम्हाला इथे मी ऍड केलेले आहेत. पुढे अतिशय महत्वाचे आहेत ते म्हणजे काही महत्वाचे आपल्याकडे बेट आहेत, ती बेटांची नावं काय आहेत, ती बेटांची नावं आपण इथे मी ऍड केलेली आहेत. काय बेट पुढे आपण जेव्हा आपण लेक्चर घेऊ तेव्हा तुम्हाला पाहायला भेटू शकतात. पुढे मी नद्यांमध्ये जातो की नद्यांच्या नोट्स आपण कशा बनवलेल्या आहेत. ओके, काही घाट आहेत महत्वाचे बघा, काही घाट, कोणता घाट कशाला जोडण्याचा प्रयत्न करतोय, कोणत्या 2 ठिकाणांना जोडतो, ती घाट आपल्या इथे आहेत. म्हणजे तुम्हाला समजू शकतो कशा पद्धतीच्या आपल्या किती क्वालिटीच्या नोट्स आहेत ज्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. पठाराचा आपण याचा अभ्यास केला. थोडं मी नद्यांमध्ये घेऊन जातो तुम्हाला. महाराष्ट्रातील नद्या ह्या काही डोंगर रंग आहेत, कोणत्या दिशेला कोणती डोंगर रंग आहे आपल्याला समजली पाहिजे, त्यासाठी हा माझा एक प्रयत्न आहे. पुढे नदी प्रणाली, कशा पद्धतीने आपण कोणकोणत्या नद्यांचा अभ्यास करणार आहोत. तर आपली पहिली आहे नर्मदा नदी वगैरे, नदी प्रणाली कशी असते म्हणतात ना, वृक्षाकृती काय असते, अशा पद्धतीने. सो हे झालं नर्मदा नदी, पहिला आपण अभ्यास करू नर्मदा नदी झाल्यानंतर गोदावरी नदीचा अभ्यास करू. आणि मी अशा पद्धतीने देणार आहे, कशा पद्धतीने देणार आहे की कोणत्या त्याच्या उपनद्या आहेत. ओके, पुढे जाऊन मी तुम्हाला अशा पद्धतीचा एक चार्ट बनवून देणार आहे जिथे मी ब्लँक ठेवलेला आहे की इथे तुम्हाला सर्व रिव्हर्स असतील, त्यांचे सोर्स, त्याचा उगम कुठे होतो, त्यांची लांबी किती आहे, त्यांच्या किनाऱ्यावर कोणते शहर आहेत, त्यांच्या असणारी धरणं कोणती आहेत, अशा पद्धतीने तुम्हाला बनवून देणार आहे. त्यांचा तुम्हाला एकाच स्लाइडमध्ये फायदा होऊ शकतो. तापी नदी आहे आपली. सो अशा पद्धतीने आपण सर्व याचा काय करणार, अभ्यास करणार आहोत. खूप सारे आहेत, म्हणजे प्रत्येक टॉपिकच्या आपण अशा पद्धतीने काय बनवलेल्या आहेत, पीपीटी बनवलेल्या आहेत. हे हवामान आहे आपल्याकडे, काही खडक पाहायला भेटतात आपल्याकडे, कोणकोणते खडक महाराष्ट्रामध्ये पाहायला भेटतात, कोणत्या ठिकाणी पाहायला भेटतात, याची इथे इन्फॉर्मेशन आहे. ओके, सो अशा पद्धतीने मोठी काय आपली पीडीएफ आहे आणि तुम्हाला याचा नक्की फायदा होऊ शकतो. ओके, जर तुम्हाला जर हे लेक्चर लावायचे असेल तर आम्ही खाली एक तुम्हाला नंबर देऊ, त्याच्यावर तुम्ही नक्की कॉल करू शकता आणि या बॅच बद्दल तुम्ही विचारू शकता. धन्यवाद.